पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम। मी संकर्षण कराडे स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या वाफाळत्या गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। काय तुम्हाला मी सांगितलं होतं, माझ्या एका लांबच्या भावाची जवळची मुलगी या कार्यक्रमात आलेली आहे आणि ती मला इतका त्रास देते, माझा छळ करते। आता हे मी कोणाला सांगू शकत नाही, फक्त तुम्हालाही माहिती आहे। तो मध्यंतरीचा आठवडा जरा सुखात गेला, संक्रांतीचा, कारण तेव्हा काय झालं, तिची परीक्षा होती, ती गेली होती, आता ती परत आली। पाहिलं तुम्ही मागच्या भागात, हो की नाही? तर आजच्याही भागात ती परत असणार आहे, पण ती परत असल्यामुळे मला खूप टेन्शन येतं, कारण ती मला काही बोलूच देत नाही। पण ठीक आहे, कार्यक्रम आहे, आता लांबच्या भावाची जवळची मुलगी आलेली आहे, सांभाळायला तर लागेलच, न सांभाळून कोणाला सांगता। तर हे दुःख मी माझं मनात ठेवतो, पण तुमचं मात्र आनंदाने स्वागत करतो आणि त्याच आनंदात आपण आजच्या भागामध्ये अप्रतिम असे पदार्थही पाहणार आहोत। तर ते पदार्थ करण्यासाठी पाहुणे सुद्धा आलेले आहेत, त्यांनाही आमंत्रित करूया, पण त्याआधी मला वाटतं ती मुलगी जर नसेल तर मी पटकन सुरुवात करतो, नाहीच ना स्वरा? तू काय बोलत होतास मागून मला? ते थांब, त्रास होतो माझा। एक मिनिट थांब, शांत बस। तू काय येत आल्यालाच खात आलीस तू? काय मी बनवलाय काय? मी बनवलाय केक। केक पर्यंत ठीक आहे, मी बनवलाय वगैरे सगळं खोटं आहे। मी बनवलाय। खरंच तू केलायस? खरंच केलंय। आणि मग हा हातात घेऊन का आलीस? माझ्यासाठी आणलाय? एवढा भाग तुझ्यासाठी, बाकीचा माझ्यासाठी। एक तर केक थांब ना, दाखवू दे ना प्रेक्षकांना। एक तर अख्ख्या डब्यात राहायला एवढाच केक, उरलेला हादडत आलीस, त्यातला एवढाच भाग माझ्यासाठी आहे। हे मी खाऊ? आणि हे कुणाला? मला। ठेव तुझ्याचकडे। पण खूप छान तू आज इथे आलीस, मला मनापासून खूप आनंद झालेला आहे आणि ह्याच आनंदात आपण आजचा भाग सुरुवात करूया आणि आजच्या दोन पाहुण्यांना इथे बोलूया, हो की नाही? आज आपल्याला स्वयंपाक करून दाखवण्यासाठी एक ताई आलेल्या आहेत नाशिकहून, एक ताई आलेल्या आहेत पुण्याहून, त्यांचं स्वागत करूया। तोपर्यंत तू हे खात राहा, ओके? या, नमस्कार। या 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 अरे वा 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 वा, नमस्कार। नमस्कार। खूप छान, हिला आम्ही शिकवलंय नमस्कार करायला। जसं की दूध शिकवलं। नाही नाही, मी नाही। सर ती ऑलरेडी खूप गोड आहे, ती क्यूट आहे ती, आम्हाला खूप आवडते। काय नाव तुमचं? माझं कविता रमेश कदम। अच्छा, आणि आपलं? माझं सुप्रीती शरद निर्मा। काय जॉब करता आपण? नाही, मी जॉब नाही करत आता, जॉब माझं मिस्टरांच्या जॉबमुळे नाशिकला आले मी। अच्छा. आणि माझं कुकिंग क्लासेस आहे 10 वर्षापासून। तुम्ही पुण्याच्या आहात? हां, तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे। वा वा, त्याच्यामुळे आता आपण यांच्याकडून छान स्वयंपाक करून घेऊया। तर आपण एक काम करूया, पहिल्यांदा कोण करणार पदार्थ, कविता का सुप्रीती? सुप्रीती। सुप्रीतीजींचा पहिला पदार्थ करूया आणि बोलूया रेसिपीकडे, चला। तर पहिला पदार्थ कुठला आहे तुमचा? माझा पदार्थ आहे विदर्भ स्पेशल सोले कचोरी। अरे वा, मग सोले कचोरीसाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा। सोले म्हणजे ओल्या तुरीचे दाणे, मैदा, हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, हिंग, ओवा, मोहरी, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, आमचूर पावडर, सोप आणि धणे पावडर। पण आपण एक काम करूया, सोले कचोरी तुम्ही करणार आहात, तोपर्यंत कविताजी तुमच्यावरती मी एक फार मोठी जबाबदारी देणार आहे। या बाळाची आता थोडीशी अभ्यास करायची वेळ झाली आहे, आम्ही रेसिपीवरती फोकस करतो, तुम्ही थोडा अभ्यास करू। फक्त एवढी माझी परीक्षा तर झाली आहे, मी ड्रॉइंग कर। हा, ड्रॉइंग करा, ठीक आहे। फक्त त्यांचं चित्र बिघडू नका। हा, बाय। या जाऊन, बाय। लवकर करा, मी आले। हो हो हो। सोले कचोरीसाठी लागणारं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल, पटकन कृती करूया। आधी काय करायचं? आधी आपण सोल्यांसाठी लागणारी जी पारी आहे त्याचं सारण तयार करू। बर, घरी तुम्हाला स्वयंपाकात कोण मदत करते एरवी? माझा मुलगा। मुलगा? बर, काय नाव त्याचं? त्याचं नाव आहे श्रीहान। श्रीहान? हा, माझी मुलगी पण करते, मटार सोलून देते, मिरचीचं देठ खुडून देतं। छान छान। आता आपण मैदा घेतला, यामध्ये आता थोडा चिमूटभर मीठ टाकूया, म्हणजे चवीनुसार मीठ टाकूया। ठीक आहे। थोडा ओवा घ्यायचा, तो हातावरती क्रश करून, म्हणजे छान फ्लेवर उतरतो त्याचा आणि बाधत नाही। थोडं तेल पण पाहिजे, घ्या की, खूप घ्या, यानी आपली कचोरी खुसखुशीत होईल। बर, बस। आपल्याला हे मळून घ्यायचं ना छान? हो, हे छान मळून घ्यायचं आपल्याला, याचा सैलसर गोळा बनवून घ्यायचा। बरं, ठीक आहे। सोले कचोरी, छोले नाही या, सोले, सला का नासा नाही, सोला ते जाऊ द्या, मरू द्या, ते कशाला आपल्याला पाहिजे। तर सोले कचोरी हा पदार्थ आहे, त्यासाठी लागणारा हा जो मैदा आहे तो आपण छान मळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे। आता आपला गोळा मळून झालाय, आता आपण तो सेट व्हायला ठेवूया, 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। वा वा, छान। आता काय करायचंय? आता आपल्याला पॅन मध्ये आधी सोले थोडे फ्राय करून घ्यायचे। घेऊया की मग करून। कचोरी नंतर तळायची आहे ना? हो, नंतर तळायची, आधी सारण तयार करून घेऊया। बर,
मग मी हुशारी दाखवत थोडस इकडे तेल तापत ठेवू का? हो चालेल ना. चालेल ना? यामध्ये पण टाका थोडं तेल. बरं ठीक आहे. बस तेल गरम होईपर्यंत गप्पा मारूया. हो चालेल. हॉबीज काय काय तुमच्या? मला कुकिंगची तर आधीपासून आवड आहे. कुकिंग, त्यानंतर जे आपलं क्राफ्टिंगचं काम असतं त्याच्यामध्ये आवड आहे. अच्छा. हा, त्याच्यामुळे आणि कोणाला करून खाऊ घालायला जास्त आवडतं आणि कौतुक ऐकून घ्यायला. थोडक्यात आज पदार्थ कसाही हो, कौतुक तुम्ही कराच अशी अपेक्षा आहे त्यांची, हो की नाही? असं काही नाही. वा वा. आता काय घालूया? आता यामध्ये आपण सोले टाकूया थोडे. टाका टाका टाका. परतून घ्यायचे ना? हा. वा. आता आपण यामध्ये हिरवी मिरची टाकूया. लहान मुलांसाठी बनवायचंय म्हणजे आपण थोडं बेताने घालू. हा. कारण चोचले किती जिभेचे असले तरी लाड मुलांचेच आहेत. झालं, आता हे करून घेऊया. वा. सोले, मिरची आणि लसूण आपण छान परतून घेतलं. हा. आता आपण ते मी थोडं गार झालं की मिक्सरला वाटून घेऊया. ठीक आहे, मग गॅस बंद करू. हा, बंद. हे आहे इथे मिक्सरचं भांड. सोले आणि परतून घेतलेली मिरची, लसणासह सोले जे आहेत ते आम्ही आता गार करून मिक्सरला बारीक करून घेतो, हो की नाही? भरूया काय याच्यात आधी? हा चालेल. अप्रतिम जमलं. सोले आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले, परतून घेतलेले. हा. आता आपल्याला यामध्ये वाटताना थोडं जिरं टाकायचं. टाक. जिऱ्याचा एक वेगळा छान फ्लेवर येतो याला. बाकी मसाला वगैरे कुठला नाही? नाही, आता नाही तो. चला थांबा. हे छान परतून घेतलेले सोले आम्ही मिक्सरला बारीक करून घेतो, वाटून घेतो आणि मग वळूया आपण कचोरीच्या पुढच्या कृतीकडे. सोल्यांचं हे मिश्रण छान मिक्सरला वाटून झालेलं आहे. काढूया का पॅन मध्ये? नाही, थोडं तेल टाकूया आधी आपण. बरं ठीक आहे. बस. आता यामध्ये आपण जिरे टाकूया. जिरं तडतडलं की थोडी मोहरी घालूया. बरं. जिरा आणि मोहरी तडल्यानंतर आपण यामध्ये थोडं सोप घालूया. बरं. कधी तुमच्या हातचा एखादा पदार्थ फसलाय का हो? बरेच. फॉर एक्झाम्पल ढोकळा. ढोकळ्याचं पूर्ण बेसन झालेलं पहिल्यांदा बनवलेला तेव्हा. आता काय हे आता आपण नाही, भरडलेले धणे घालूया. बरं. आता आपण यामध्ये थोडं लाल तिखट घालूया. थोडं हळद घालायची. त्यानंतर थोडा हिंग घालायचा. बरं. आणि आता ते सारण घालूया. बर. सोल्यांचं. हा, सोल्यांचं सारण. आता थोडं मीठ घालूया. घाला घाला. वा वा वा. आणि थोडी आमचूर पावडर. ठीक आहे. खूपच मस्त. करा मिक्स. मग आता हे सारण गार झालं की आपल्याला कचोरी लाटायची, बरोबर? हा, खमंग सोले कचोरी आपण करतोय, विदर्भ स्पेशल. त्यासाठी लागणारं जे सोलेचं वाटण आहे आतलं ते तयार झालेलं आहे. आता कचोरी लाटायची ना? हा. त्याआधी आपण त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया. सांबार. हा, सांबार. विदर्भ स्पेशल तुम्ही रेसिपी करताय आणि कोथिंबीर म्हणताय, असं नाही चालणार ना. त्याला सांबार म्हणायला लागेल ना. जावाई असे असतात, नक्कल करायला एक नंबर पटाईत असतात. आता काय करायचंय पुढे? हा. आता आपला हा कचोरीसाठी असलेला सारण आणि लागणारा गोळा दोन्ही तयार आहे. आता आपण या मैद्याच्या गोळ्याच्या पाऱ्या करून घेऊया. घ्या घ्या घ्या. ठीक आहे. भरपूर करा कचोऱ्या. हो. तुम्हाला माहिती ना आपल्याकडे एक पाहुणी आहे छोटी. हो. हा, तर तिचा आपल्याला विचार करायला लागतो. वा वा. आता आपण ही पारी लाटून घेतली आहे. या पारीमध्ये आता आपण सारण भरूया. भरा भरा. आता सारण भरल्यानंतर आपण ही मोदकासारखी जी पारी आहे ती बंद करून घेऊया. हा. आता आपण ही पारीमध्ये सारण भरून घेतलंय, तर हलक्या हाताने थोडं लाटून घ्यायचं दोन्ही साईडनी. बर. मस्त. आता ही कचोरी आपण तळायला घेऊया. घ्या. झाल्या का कचोऱ्या तयार? हे असं आहे. कमी गॅस. आले. हो, आलीच ते आम्हाला दिसलं. जरा अलीकडे ये, तेल गरम आहे खूप. कचोरी तळताना तेलावरती कचोरीवरती वरतून तेल टाकलं की ती छान फुलते. तुला सांगितलं कोणी पण कचोरी आता बरोबर तेलात सोडतोय आम्ही?
मी काय म्हणतो सर, माझं नाक असं शार्प आहे खाण्याच्या बाबतीत. आपण एक काम करूया, सोल्याची कचोरी आपण व्यवस्थित तळून घेऊया मंडळी. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता सोले कचोरी तयार करण्याची कृती पाहूया. एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ, हातावर क्रश करून घेतलेला ओवा आणि थोडंसं तेल घालून हळूहळू पाणी घालत मैद्याचा एक मऊ सैलसर गोळा तयार करावा. तो तयार झाल्यानंतर 10 मिनिटं झाकून ठेवावा. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात ओले तुरीचे दाणे म्हणजेच सोले घालावे. त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे आणि लसूण घालून ते नीट परतून घ्यावे. ते थंड झाल्यानंतर मिक्सरवरती वाटून घ्यावे. आता पुन्हा पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि मोहरी घालावं. ते तडतडल्यानंतर त्यात बडीशेप, भरडलेले धणे, लाल तिखट, हळद, हिंग, मग त्यात वाटून घेतलेले सोले घालावे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि आमचूर घालून सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. त्यानंतर थंड होण्यासाठी हे सारण एका बाउलमध्ये काढून ठेवावं आणि त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळावी. आता तयार करून ठेवलेल्या मैद्याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून त्या लाटून त्याची पारी तयार करावी. त्यात तयार केलेलं सोल्यांचं सारण व्यवस्थित भरून पारी बंद करावी आणि थोडीशी लाटून चपटी जाड पुरी तयार करावी. आता ही तयार कचोरी गरम तेलात सोडून दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यावी. गरमागरम आणि चमचमीत सोले कचोरी तयार आहे. विदर्भ स्पेशल सोल्यांची कचोरी तयार आहे. मी खायला घेऊ. थोडं थांब. आत्ताच दे ना खायला. प्रेक्षकांनी साहित्य आणि कृती लिहून घेतलंय, मी तुला देणार आहे. पण आपला पुढचा पदार्थ आहे आपल्याला करायचा. पण सुप्रीती मॅडम अप्रतिम केलात तुम्ही. थँक्यू. जरा अशी तळलेली मिरची सोबत ठेवली फार मजा येईल. हो की नाही? सुटले तोंडाला पाणी. हो ना. वा वा. आपण हे तुर्तास बाजूला ठेवूया, खाऊया. पण त्याआधी इकडे जरा दुसऱ्या साहित्याकडे बघूया. हे कशाचं साहित्य आहे? हे सर खूप छान केक बनवणार मी आज. हेल्दी केक, नाचणीचा चॉकलेट केक. वापरणारं साहित्य आहे नाचणी आहे 1 वाटी, गव्हाचं पीठ आहे 1 वाटी, इथे चॉकलेटचं थोडंसं मी ट्रफल बनवलं गार्निशिंगसाठी, दूध आहे, इथे गुळ पावडर आहे. त्यामुळे हा एकदम हेल्दी केक बनणार आहे आपला. ड्रायफ्रूट्स आहे, दही आहे, इथे तूप घेतलंय मी आणि इथे कोको पावडर आहे, बेकिंग पावडर आहे, बेकिंग सोडा, व्हॅनिला एसेन्स आहे. अच्छा. आणि शेवटी थोडंसं मीठ आहे थोडंसं. मग आता या हेल्दी केक साठी लागणारी कृती करूया. पण त्याआधी सुप्रीतीजी तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. विदर्भातली माणसं खूप छान सांभाळू शकतात इतर माणसांना. हो ना. तर आमचं हे जे पार्सल आहे, आमचा हा जो गुटगुटीत केक आहे तो घेऊन जा. मी जबाबदारी पार पडले की तुम्ही जाऊ. खूप छान. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. कचोऱ्या माझ्याजवळ राहू द्या. नाही राहू द्या. पौष्टिक केक साठी लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. आता आपण कृती करूया. तर सर्वात आधी आपण सर नाचणीचं पीठ जे आहे ना ते थोडंसं एकदम किंचित रोस्ट करणार आहोत आपण. नाचणीचे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं. हो, भाजून घ्यायचं. थोडंसं फक्त भाजायचं. बापरे, बरीच लंबी चौडी कृती वाटतं. नाही सर, आता चांगलं हेल्दी खायचं म्हणजे थोडंसं मेहनत घ्यावंच लागेल. हो हो, कुठे नाही म्हणलं मी. आता हे मला वाटतं आपल्याला हवं तसं भाजून झालेलं आहे. हो ना. गरम झालंय पीठ. ओके सर. काय करूया आता? आपण आता चाळणी लागेल सर मला. गव्हाचं पीठ आणि आपण ते चाळून घ्यायचं. नाचणीचं पीठ जाडीत चाळणी टाकलं तरी चालेल. बरं. सर ज्या गृहिणी आहेत ना त्यांच्या मिस्टरांसाठी पण तुम्ही छान टिप द्या बरं, कारण तुम्ही इतकी छान हँडल करता ना सगळ्या गोष्टी किचनमध्ये. तसे आमचे पण हो, आमच्या मिस्टरांसाठी सगळ्याच. कारण तुम्ही जे आता मदत करता तसं प्रत्येक गृहिणीला किचनमध्ये मदत केली पाहिजे. प्रत्येक गृहिणीच्या मिस्टरांसाठी एक महत्वाची टिप की मदत एखाद वेळेस पण करू नका, नाही तर मग ती सवय लागते. अरे बापरे. गमतीने सांगतोय, पण मदत करत जा. आता काय? आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ चाळणार आहे. अच्छा, तेही चाळून घ्यायचं. हो हो, ते पण चाळून घ्यायचं. सर चाळल्यामुळे काय होतं ना, याच्यामध्ये व्हॉल्यूम क्रिएट होतो. अच्छा. हा, त्यामुळे मग केक अजून छान फ्लफी होतो, फुगतो आपला केक चांगला. त्यामुळे फ्लफी होणं महत्वाचं आहे. आता काय आहे? आता हा जो आहे ना सर बेकिंग सोडा आहे, घाला. तर अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला आपण. घाला. आणि 1 चमचा बेकिंग पावडर आहे. ठीक. हो, पौष्टिक केक करतो बरं का आम्ही. ताई, माई, अक्का, मावशांनो, काकवांनो, तुमच्यासाठी करतोय. आता थोडंसं मीठ वापरतोय आपण. यात नाचणी असल्यामुळे तुम्हाला पौष्टिकही आहे आणि मुळात साखरेचा वापर नाही, गुळ पावडर आपण वापरतोय. आणि हे सर कोको पावडर आहे 3 टेबलस्पून कोको पावडर. बर. आपण सगळंच घालू याच्यामध्ये. घाला. आता हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे आपण सगळे मिक्स करून घ्यायचे आपण. मस्त, छान. आता हा साईडला ठेवते बाउल मी. आता मला दुसरा बाउल लागेल सर. आपण काय करणार सर, आधी तूप जे आहे ते घेतलं मी. बर.
साजूक तूप. आता मी तूप घेतलं सर. आता मी गुळ पावडर घेते. वा वा वा. आता मी 2 चमचे घेतले सर. 1 कप नाचणीचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ. हो. त्यासाठी मी 1 कप गुळाचं बारीक केलेला गुळ आहे हा. बर. आता हा पूर्ण मिक्स करून घ्यायचा गुळ यामध्ये. आता काय घालायचं बरं, याच्यात? आता सर गुळ आणि आपलं तूप आहे ना ते मिक्स झालंय पूर्ण. आता यामध्ये आपण दही आहे ना ते वापरतो. अरे वा, दह्याला वेगळा चमचा देऊ का? नाही सर काय अरे, झालं, घातलं सुद्धा? झालं, घातलं. फटाफट येतं यांचं फटाफट काम. सर, का मग पटकन एका दिवसात 10-12 रेसिपीज करते मी सर घरी. अब्बा बाबा बाबा बाबा. आता सर यामध्ये ना हे थोडंसं व्हॅनिला इसेन्स वापरते मी. पण तुमच्याकडे इसेन्स नसेल तर आपली विलायची पावडर असते ती पण तुम्ही यूज करू शकता. स्वादाचा आपल्याला हो जरा हे झाला. हो हो, विलायची पावडर पण मिक्स करू शकता. आता यामध्ये ना आपण हे जे ड्राय केलेलं मिक्सचर होतं ना ते आपण हळूहळू मिक्स करणार ठीक आहे. त्यामध्ये. सर मिक्स करायचं. मिक्स करू ना? हो, मिक्स करायचं. बस, आता याच्यामध्ये मी करते आता. आता काय आता करायचं? यामध्ये ना सर हे खूप ड्राय मिक्सचर झाले ना. अच्छा. तर यामध्ये 1/2 कप आपल्याला दूध लागणार आहे आपल्याला. अच्छा. वा, आता हे मिक्स करून पुढे काय करायचं? मिक्स करून आपल्याला ते आपण ट्रे तयार करायचा. ट्रे ग्रीस करून घ्यायचा बटर पेपर लावून आणि तो आपण बेक करणार. बटर पेपर आम्ही ऑलरेडी लावून घेतलेला आहे, त्याला ग्रीस सुद्धा केलेलं आहे. आता आणि हा सर आपण केक करतोय आता ओव्हन मध्ये करणार आहे. पण ज्या गृहिणीकडे ओव्हन नाहीये तर ते कुकर मध्ये सुद्धा करू शकतात. तर कुकर मधलं पण मी सांगते, कुकर मध्ये सर करताना शिट्टी आणि कुकरची झाकणाची रिंग आहे ती काढून टाकायची. बरोबर. आणि कुकर मध्ये आपण नॉर्मल जे आपण खाली ठेवतो ना ते जाळी नेट वगैरे नेट ठेवायची खाली. आणि त्यामध्ये कुकरचं आपले जे वरण भात लावतो आपण तो सिंपल साधा डबा घ्यायचा, त्याला ग्रीस करायचा आणि त्यामध्ये बेक करायचा. पण किती वेळ वाट पाहिजे? तर त्यामध्ये कमी गॅसवर ठेवायचा सर, तो 30 मिनिटांमध्ये केक तयार होतो. कुकर मध्ये केला तर स्विम वरती 30 मिनिटं. आणि आता हे आपण ओव्हन मध्ये करू. ओव्हन मध्ये करणार आहे आपण आता हा. तर बेकिंग ओव्हन मध्ये ज्यावेळेस बेक करतो आपण त्यामध्ये कधीही प्रीहीट करायचं ओव्हन. कुकर मध्ये करताना पण कुकर प्रीहीट करायचा आधी थोडासा तापवून घ्यायचा. हो हो, कारण आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर ज्यावेळेस टाकतो ना सर त्यावेळेस गरम ज्यावेळेस असतो त्यावेळेस तो छान फुलतो तो. आता हे आपण छान सगळीकडे पसरून घेऊया है ना. हो सर. मस्त. ड्रायफ्रुट्स घालायचे वरून? ड्रायफ्रुट्स घालायचं. झालं की आता म्हणजे कसं ओके केक तयार होताना असं छान फ्लफी होईल आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स असतील. फंटास्टिक. ओव्हनला किती वेळ ठेवायचं हे? आपण आता हा प्रीहीट केला आपण 180 ला 10 मिनिटं प्रीहीट केला आपण आणि त्यानंतर आपण ठेवणार त्याला 30 मिनिटासाठी. 30 मिनिटासाठी. फॅन्टास्टिक. नाचणीच्या आणि गव्हाच्या पिठाचा हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे जो आम्ही अजून केक तयार झालेला नाहीये. ओव्हनला ठेवला तर 30 मिनिटं 10 मिनिटं प्रीहीट केल्यानंतर आणि कुकरमध्ये ठेवला तर मंद आचेवरती परत अर्धा तास पण शिट्टी आणि भोवतालचं रिंग काढू. आणि सर कुकरमध्ये पाणी नाही घालायचं. पाणी नाही बरं का, नाही तर त्याचा भात होईल. वेगळंच काहीतरी पाणी घालायचं नाहीये, अजिबात नाही घालणार आम्ही. तर हा पौष्टिक केक आम्ही छान वाफवून घेतो, बेक करतो, तयार करून घेतो मंडळी. तोवर तुम्ही वाया घालू नका, वेळ पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता नाचणीचा चॉकलेट केक तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये नाचणीचं पीठ थोडंसं भाजून घ्यावं. त्यानंतर एका तारेच्या चाळणीने नाचणी आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यावं. अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालावी. थोडंसं चवीपुरतं मीठ घालावं. 3 टेबलस्पून कोको पावडर घालावी. हे सगळे सुके पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता दुसऱ्या एका बाउलमध्ये तूप घ्यावं. त्यात 1 वाटी गुळाची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. मग त्यात थोडंसं दही घालावं, व्हॅनिला इसेन्स घालावा आणि सगळं एकजीव करून घ्यावं. आता यात एकजीव करून ठेवलेले सुके पदार्थ हळूहळू घालत सगळं ढवळत ढवळत एकजीव करून घ्यावं. अर्धी वाटी दूध घालून केक बॅटर पुन्हा एकदा एकत्र एकजीव करून घ्यावं. एका बेकिंग ट्रेला बटर पेपर लावून तो ग्रीस करून घ्यावा. त्यात केकचं तयार बॅटर घालावं. बेकिंग ट्रे हळूवार आपटत मिश्रण ट्रेमध्ये पसरवून घ्यावं. त्यावर सुक्या मेव्याचे तुकडे पेरावे. आता तयार झालेल्या केकवर मेल्टेड चॉकलेट आणि फ्रेश क्रीम वापरून तयार केलेलं चॉकलेट ट्रफल पसरवून घ्यावं. फ्लफी, टेस्टी आणि हेल्दी नाचणीचा चॉकलेट केक तयार आहे. सुप्रीतीजींनी केलेली विदर्भ स्पेशल सोल्यांची कचोरी, खमंग पदार्थ आणि आपल्या ह्या ज्या कविता मॅडम आहेत यांनी केलेला नाचणीच्या पिठाचा वापर करून केलेला चॉकलेटचा केक जो हेल्दी आहे, जो गोड पदार्थ, हे दोन्ही तयार आहेत. मला वाटतं आता फायनल टच राहिला तो द्या बरं त्याला पटकन. आता हे जे आपण चॉकलेटचं ट्रफल बनवलंय आपण ते आपण ड्रिझल करूया हळूहळू. वा वा. चॉकलेट मेल्ट करून घेतलंय ना? हो, चॉकलेट मेल्ट करून घेतलंय सर. आता यामध्ये चॉकलेट आणि फ्रेश क्रीम जे आहे ते आपण मिक्स केली आहे. हो बोला. आपण चॉकलेट मेल्ट कसं करायचं?
ओव्हनमध्ये जेव्हा केक बनवते तेव्हा नेहमी असं होतं की ते चॉकलेट जळतं. ओव्हनमध्ये तुम्ही 30 सेकंद करू शकता. अच्छा. आणि कढईमध्ये तुम्हाला करायचं असेल तर काय करायचं, खाली पातेल्यामध्ये गॅसवर ठेवायचं बाउल, पाणी ठेवायचं. त्यामध्ये पातेल्यावरती पातेलं. पाणी ठेवायचं त्यामध्ये, आणि वरनं एक बाउल ठेवायचा आणि त्यामध्ये असं चॉकलेट वरती ठेवून द्यायचं आणि ते कंटिन्यू हलवायचं. ते चॉकलेट मेल्टिंगचा हा परिसंवाद आपण इथेच थांबूया आणि आता थोड्या टेस्टिंगच्या कृतीकडे घाला पटकन. हे dry fruits. गार्निशिंग करायचं आपलं खूप ड्रायफ्रुट्सने. सुंदर. वा वा, खूप छान अप्रतिम. वाटतंय मला. वा वा. आता हे दोघे मिळून आपण खाऊया. मी एकटी मिळेल. सगळं तूच खा. चालेल. मी वा वा वा. आपला केक रेडी आहे सर. खूप छान. कचोरी पण रेडी आहे, केक पण तयार आहे. दोन्ही पदार्थ अप्रतिम. एकतर तिखट, गोड. तिखट आणि गोड कॉम्बिनेशन छान आहे. आणि एक तर आमचा विदर्भ स्पेशल आहे आणि एक आपला हेल्दी केक आहे, हो की नाही. हे दोन्ही खाऊया. पण आज इथे आल्याबद्दल झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येकडनं यांना देऊया एक छानशी भेटवस्तू. घ्या. व्हेरी गुड. थँक्यू डिअर. आणि हे वेलकम. तुम्हाला सुप्रीती मॅडम. व्हेरी गुड. या अलीकडे. शाबास. इथून पुढे स्वयंपाक करताना तुम्हाला नेहमी आमची आठवण येईल याची नक्की काळजी सर. आम्ही घेतली नक्की आहे. चला मंडळी, आम्ही आता एक काम करतो, हे दोन्ही पदार्थ मस्तपैकी फस्त करतो. तुम्ही घ्या निरोप. भेटा आम्हाला पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.